नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मोठ्या रव्याचा शिरा किंवा तुम्ही सांजा म्हणू शकता, कोणीतरी लापशी म्हणतं, त्या पद्धतीने बनवणार आहे. श्रीखंड, बासुंदी वगैरे आज नवीन वर्षावर सगळीच आणतात, करतात, खातात. पण मोठ्या रव्याचा शिरा म्हणा किंवा सांजा म्हणा खूप छान लागतो आणि होतोय पण खूप छान. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी मोठा रवा, गूळ 1च वाटी. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्त घेतला तरी चालेल किंवा थोडा कमी केला तरीही चालेल. काजू आणि बदाम घेतलेले आहेत मी मोठे चिरून, आणि वितळून घेतलेलं तूप, जरा सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे मी. आपण खूप छान होते हा सांजा किंवा शिरा किंवा लापशी, तुम्ही काही म्हणू शकता. ते आज आपण बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. 1 वाटीला 3.5 वाटी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ह्याच्यातलं मोठा पण प्रमाणात मोठा रवा पण असतो आणि हा जरा छोटा आहे, त्यामुळे मी 3.5 वाटीच घेणार आहे. पण मोठा रवा असेल तर तुम्ही 4 वाट्या पाणी घ्या. आता आपण कृतीला सुरुवात करू. मी प्रथम कढई ठेवलेली आहे. गॅस पेटवून घेते आणि त्यामध्ये तूप घालून घेणार आहे. तूप थोडं थंडीनं आळल्यासारखं होतं व प्रमाण चुकतं म्हणून मी वितळून तूप घेतलेलं आहे. तूप थोडं गरम झालं की आपण त्याच्यात रवा घालून घेणार आहे. आपण आता खूप छान पद्धतीनं भाजून घ्यायचा आहे. रवा खूप छान भाजला गेला पाहिजे, वास सुटला पाहिजे आणि थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला ओळखता येतं की रवा छान भाजला गेला आहे म्हणून. आपण आता रवा भाजून घेऊ. आता आपला रवा भाजत आलेला आहे, वास पण सुटलेला आहे रवा भाजलेल्याची. त्याच्यात आता आपण पाणी घालून घ्यायचं. आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने बनवतात तसं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. आता मी त्यात पाणी घालून घेणार आहे आवश्यकतेनुसार. पाणी गरम होतल्यामुळे जरा लांबूनच होता, अंगावर येऊ शकतं गरम पाणी, काळजी घ्या. आता ह्यातलं पाणी आपण आटू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गूळ घालून घ्यायचा आहे. कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये सुंठ किंवा जायफळचा वापर करायचा, खूप छान लागतं. आता मी हे थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे आपला रवा फुलून येईल. मग आपण त्याच्यामध्ये गूळ घालून आणि सुंठ पावडर वगैरे घालू. गॅस थोडा बारीक करून घ्या. आता आपण उघडून बघूया. पाणी रव्यानं खूप शोषून घेतलेलं आहे. तुमचा रवा मोठा असेल तर थोडं पाणी जास्तही लागू शकतं, बारीक असेल तर थोडं कमीही लागू शकतं. त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे. हलवून घेऊया. आणखीन थोडंसं पाणी शोषलं गेले की आपण त्याच्यात गूळ घालून घ्यायचा आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तर साखरही घातला तरी चालेल, पण हा पदार्थ गुळातच छान लागतो, त्यामुळे मी गुळाचाच वापर करणार आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरली तरी चालेल. खूप छान पद्धतीने रवा शिजला गेलेला आहे. आता आपण त्याच्यात गूळ टाकून घेऊ. गूळसुद्धा तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
हा आता आपण गूळ वितळून घ्यायचा आहे. आणखीन 1-2 मिनटं झाकून ठेवायचं. आता आणि 1-2 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गूळ सगळीकडे लागला जाईल, पसरला जाईल, वितळेल पटकन. त्यासाठी 2 मिनटं आणि झाकून ठेवायचं. आपला मोठा रव्याचा शिरा आता झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता जायफळ पूड, तुम्हाला इलायची पावडर घालायची असेल तर तीही घालू शकता तुम्ही, सुंठ पावडर, पण सुंठ पावडर आणि इलायची पावडरनंच खूप छान फ्लेवर लागते. गुळाचा कोणताही पदार्थ सुंठ किंवा जायफळनं खूप छान लागतो. मला असा मऊस पाहिजेला आहे, त्यामुळे मी असा ठेवणार आहे. जर तुम्हाला मोकळा लागत असेल तर पाणी पण थोडं कमी ठेवा, आणखीन थोडा वेळ जास्त गरम करून घ्या. आता मी त्याच्यात ड्रायफ्रूट घालते. आणखीन एकदा हलवून घेते. आपला आता शिरा म्हणा किंवा लापशी तयार झालेली आहे. मी आता गॅस बंद करून घेते. जसं जसं हे गार होईल तसं आणि परत मोकळा होत होतं, त्यामुळे मी गॅस बंद करून घेते आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते.